Well, good afternoon once again. And can you see my screen? Is it visible? Yes, sir. Can anyone brief what we have studied in last lecture? Simple future tense. Very good. Simple future tense. And how many constructions have we learned in this tense? Up to which construction were we in the last lecture? Affirmative, negative, positive verbal question, negative verbal question. Affirmative, passive, negative, passive. Very good. Positive, passive verbal question, negative, passive verbal question. WH. Very good. Questions. So we were up to the last construction, that is WH questions. Yes or no? Yes. मग त्याच्यामध्ये कोणतं वर्ब घेतलं, कोणती क्रिया घेतली होती आपण, आठवतंय? फॉर एक्झाम्पल, आय विल Solve problems. सॉल्व प्रॉब्लेम्स. करेक्ट, व्हेरी गुड. मग सांगू शकताय कोणी पहिल्या 8 रचनामध्ये एक कोणतं तरी प्रोनाउन घ्या, एक कोणता तरी वर्ब घ्या, एक कोणतं तरी ऑब्जेक्ट घ्या आणि सांगा. जसं आय विल सॉल्व प्रॉब्लेम्स, तसं ही विल आस्क क्वेश्चन्स. I will draw picture. करेक्ट. सांगा मग सगळ्या रचना. आय विल ड्रॉ पिक्चर, दॅट इज ॲफर्मेटिव्ह. नाव टेल निगेटिव्ह. सेकंड कन्स्ट्रक्शन, I won't draw pictures. I won't. Correct. Then third one, Will I draw picture? very good. Next, Will I draw pictures? no, negative. Won't I draw picture? Correct. Fifth construction. Affirmative, passive. Pictures will be drawn by me. Very good. Pictures will not drawn by me. Will not be. Will not be. Drawn by me. Correct. Next. Will pictures be drawn by me? Correct. Will I draw pictures? No. Positive verbal question आहे. झाला तुमचा पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. आता निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन सांगा. Won't I draw pictures? तो झाला ऍक्टिव्ह मधला. आता पॅसिव्ह मधला. सर. Will pictures be drawn by me? No, that will be positive. Want pictures be drawn by me? Very good. Correct. And the last one, WH questions. Any question? Who will drawn pictures? Will नंतर येणारं मुख्य क्रियापदाचं मूळ रूप असेल. Who will draw pictures? Correct. Very good. What will be drawn by me? Very good. Correct. When will I? बरोबर आहे. When will I draw pictures? Correct. Very good. पुढे अजून कोणता क्वेश्चन? What will I draw? करेक्ट. आता किती चित्रे असं विचारायचं असेल तर? How many pictures drawn by me? No. How many pictures will I draw? Drawn by me. किंवा how many pictures will be drawn by me? सर. तुमचा प्रश्न ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे त्याच्यावरून तुम्हाला ठराविक शब्द बदलावे लागतील. क्लिअर? येस सर. व्हेरी गुड. तर बघा, हा जो स्क्रीन दिसतोय तुम्हाला, हा टेन्स दिसतोय, याच्या संदर्भात आता तुमचं नाव काय? आता कुणी सांगितलं हे? प्रगती जाधव. प्रगती जाधव. प्रगतीने जे सांगितले ते सगळ्या रचना आपण शिकलेलो आहोत. अँड आय विल शेअर द सेम स्क्रीन वन्स अगेन सो दॅट यू विल अंडरस्टँड वेअर वी वेअर. स्क्रीन दिसतंय माझं? येस सर. तर बघा, आपण एवढे सगळे प्रश्न जे रेड कलरमध्ये आहे ते सगळे शिकलो होतो. तर अजून कोणता प्रश्न असू शकतो? बघा, हू, व्हॉट, वेन, वेअर, वाय, हाऊ, हुज,
which, बघा हे सगळे प्रश्न आपण शिकलो. इज देर एनी अनदर WH word which is applicable, which is sensible here? अजून कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो का? विचारला जाऊ शकतोय की नाही? येस और नो? ठीक आहे. किंवा आपण असं समजूया की एवढ्या अँगलनी, बघा एवढे जे आपण अँगल बघितले, एवढ्या अँगलनी प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग मला सांगा की या रचनांचे पॅसिव्ह क्वेश्चन्स कसे असतील? आता हे जे आपण रेडमध्ये बघितले, ऑल दोज कन्स्ट्रक्शन्स आर इन ॲक्टिव्ह वॉइस. नाउ टेल मी पॅसिव्ह क्वेश्चन्स ऑफ each construction. I'll put one additional space here for the passive questions. चला सांगा मग. पहिल्या प्रश्नाचा पॅसिव्ह वॉइस. हु विल सॉल्व प्रॉब्लेम्स? कोण प्रश्न सोडवेल? कोणाकडून प्रश्न सोडवले जातील? कोणाकडून प्रश्न सोडवण्यात येतील? कसं म्हणणार? Am I audible to you? हा सर. हां, सांगा मग. काय म्हणावं लागेल पॅसिव्ह प्रश्न करण्यासाठी याच अर्थाचा, या पहिल्या वाक्याच्या अर्थाचा? आपण मागे शिकलोय की नाही हे? By who? बाय By who हम्म will problems solved? विल प्रॉब्लेम्स Solved. Will problems be solved? हां, करेक्ट. पॅसिव्ह आहे म्हटल्यानंतर या बीला विसरायचं का आपण? बीला विसरायचं नाही, लक्षात घ्या. आपण जर विसरलो तर त्या वाक्याला अर्थ राहणार नाही. आर यू क्लिअर? Yes बघा sir. तुम्हाला आता मी वर एकदा आठवण करून देतोय. बघा इथे ॲफर्मेटिव्ह पॅसिव्ह दिसतंय, इथं निगेटिव्ह पॅसिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह पॅसिव्ह वर्बल क्वेश्चन आहे, इथं निगेटिव्ह पॅसिव्ह वर्बल क्वेश्चन आहे. कुठंतरी पॅसिव्हमधून बी मिस झालंय का? नाही. नाही. करेक्ट. तर ते आपल्याला सगळीकडं मेंटेन करणं गरजेचं आहे आणि तेच आपण याच्यामध्ये केलेलं आहे, या रचनेमध्ये. कळतंय का? बघा मी जी रचना हायलाईट करतोय त्या रचनेमध्ये आपण तेच कॅरी केलेलं आहे. दॅट बी इज कॅरीड हिअर ऑल्सो. गेटिंग ऑर नॉट? आता मी तुम्हाला अजून काही प्रश्न विचारतो. बाय हुम विल असाइनमेंट्स बी रिटन? ॲफर्मेटिव्हमध्ये तुम्ही म्हणताय की असाइनमेंट्स विल बी रिटन बाय अस. असाइनमेंट्स आमच्याकडून लिहिण्यात येतील. मग मी म्हणतोय बाय हुम विल असाइनमेंट्स बी रिटन? सांगायचा अर्थ कसा घेता मराठीमध्ये? कोणाकडून असाइनमेंट लिहिण्यात करेक्ट. लिहिल्या जातील किंवा लिहिण्यात येतील. पुढचा मी प्रश्न विचारतोय. बाय हुम विल असाइनमेंट्स बी सबमिटेड? कोणाकडून असाइनमेंट सबमिट करण्यात येतील किंवा करण्यात जातील, केल्या जातील. करेक्ट. व्हेरी गुड. केल्या जातील. हां. बाय हुम विल मूव्हीज बी वॉच्ड? कोणाकडून मूव्हीज बघितल्या जातील, किंवा बघण्यात येतील. राईट. कोणाकडून मूव्हीज बघण्यात येतील. व्हेरी गुड. तर बघा पॅटर्न तेच आहेत, पण घ्यायचे जे अर्थ आहेत ते ठराविक अँगलनीच घेतले जातात. हे आपण इथं लक्षात घेऊयात. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. हु विल नॉट सॉल्व प्रॉब्लेम्स? कोण प्रश्न सोडवणार नाही? म्हणजेच काय, तर कोणाकडून प्रश्न सोडवण्यात येणार नाहीत किंवा सोडवले जाणार नाहीत. सांगा आता. बाय हुम विल प्रॉब्लेम्स बी नॉट सॉल्व्ड?
not will be नं- solved. हा By will whom will problems not be By solved? whom will problems not be solved? will ला चिकटून लगेच नॉट यायला पाहिजे. Weren't. By Villain. whom will not करेक्ट. By whom problems be solved? will not problems be solved? हा बघा, बाय whom won't problems be solved. क्लिअर. बघा या विल नॉटलाच मी काय म्हणतो इथं, वोंट. Won't. हा आणि आपण अर्थ घेतो की कोणाकडून प्रश्न किंवा समस्या सोडवल्या जाणार नाहीत. मग माझ्याकडून सोडवल्या जाणार नाहीत, तुमच्याकडून, त्याच्याकडून, तिच्याकडून. दोज विल बी द आन्सर्स. क्लिअर. येस ऑर नो. Yes, sir. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. व्हॉट विल आय सॉल्व. मी काय सोडवेन, माझ्याकडून काय सोडवले जाईल. मी काय पाहीन, माझ्याकडून काय पाहिले जाईल. What will be solved by me? व्हेरी गुड. व्हॉट विल बी सॉल्व बाय मी, किंवा जो कोणी असेल तो, बाय हिम, बाय हर, बाय इट वगैरे. लक्षात घ्या. नाव नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट विल बी सॉल्व बाय मी. ऑलरेडी आपण इथं लिहिलेलंच आहे. ओके, पॅसिव्हमध्ये. विल रिमूव्ह इट. हां, याचं सांगा आता. वेन विल आय सॉल्व प्रॉब्लेम्स. मी प्रश्न कधी सोडवेन. प्रश्न माझ्याकडून. When will problems be solved by me? व्हेरी गुड. बघा, वेन विल प्रॉब्लेम्स बी सॉल्व्ड बाय मी. मग त्याचं उत्तर काय असेल. विच विल बी द पॉसिबल आन्सर्स. हां, टायमिंग असू शकते का, प्लेस असू शकते. करेक्ट. प्लेस कशी असेल. व्हेन आहे, व्हेननी प्रश्न विचारलाय. हा, हां, फक्त टाइम असणार. करेक्ट. फक्त टाइम असेल. मग जसं की बघा, व्हेन विल प्रॉब्लेम्स बी सॉल्व्ड बाय मी. प्रॉब्लेम्स विल बी सॉल्व्ड बाय मी टुमॉरो. Problems will solved by me tomorrow. Problems will solved by me day बीला after बीला tomorrow. विसरू Or नका. हां, बीला विसरू नका. हां, सांगा. problems will be solved by me at 5 p.m. करेक्ट. व्हेरी गुड. हां, अजून सांगा. बरोबर आहे. Problems will solved by me in evening. अजून काहीतरी मिस होतंय. मी जे मिस करू नका म्हणून सांगितलंय. परत एकदा. Problems be solved by me Problems at evening. solved by me in evening. हां, नेक्स्ट अजून काय म्हणू शकताय. पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी, 2 वर्षानंतर. Problems be solved by me in next month. करेक्ट. अजून पुढच्या वर्षी. Problems be solved by विल बी. me in next पूर्ण. year. मला तुमचे प्रत्येक शब्द पूर्ण ऐकू आला पाहिजे. परत एकदा रिपीट करा. हां. प्रॉब्लेम्स. Problems will be solved by me in next year. व्हेरी गुड. अजून सांगा. आता येत्या सोमवारी कसं म्हणणार. येत्या मंगळवारी, येत्या बुधवारी. Problems will be solved by me ऑन on कमिंग मंडे म्हणायचं. coming Monday. हां, किंवा नेक्स्ट मंडे, जे काय असेल ते. क्लिअर. ओके. आता पुढचा Yes, प्रश्न sir. आहे, वेअर विल आय सॉल्व प्रॉब्लेम्स. मैं प्रॉब्लेम्स कहाँ सॉल्व करूंगा. Where will problems solved by me? अजून काहीतरी राहतंय जो विसरून. Where will be problems solved by me? बघा मी बरोबर काय टाईप Where करतो. will problems be solved by me? वेअर विल प्रॉब्लेम. Problems be solved by me. करेक्ट. व्हेरी गुड. Be solved by me. हां, बी सॉल्व्ड बाय मी. वेअर विल प्रॉब्लेम्स बी सॉल्व्ड बाय मी.
And what will be the possible answers? Places. Correct. Which places can you tell? Problems will be solved by me at in home, in Very good, very good. college. Correct. Problems will be solved by me in my office, at my home, in my college, in the laboratory, in the library, whatever. Are you clear? Yes, sir. Yes, sir. Ada, why will I solve problems? मैं problems क्यों solve करूंगा? Why will problems be Problems be solved solved by me. Correct. Why will problems be solved by me? Excuse me. आणि याचा अर्थ कसा घेणार? Why will problems be solved by me? हा, रिझन असेल. व्हेरी गुड. कारण असणार रिझन. करेक्ट. मग सांगा फॉर एक्झाम्पल एक. because I will solve problem because I like it. हा, पण हे झालं ऍक्टिव्ह मध्ये. I will solve problems because I like it. That will be active question, active answer. In active ways. Are you clear? हाँ. Problems will be solved by me because I am interested in solving problems. Very good. Perfect. Okay. Problems will be solved by me because I am very much interested in solving problems. Okay. Very good. आता how many problems will I solve? मैं कितने सवाल, कितनी समस्याएं सॉल्व करूंगा? How many problems will be solved by me? Correct. How many problems will be solved by me. Correct. मग सांगा त्याचं एक उत्तर, सॅम्पल आन्सर. न्यूमरिक नंबर्स असणार. येस, नंबर्स असणार. सांगा फॉर एक्झाम्पल. 10 problems will be solved by me. Very good. 10 problems will be solved by me. 2 problems will be solved by me. 2 questions will be asked by me. 2 assignments will be काउंटेबल असणार ना? काउंटेबल. येस. आपण जसं मागच्या टेन्स मध्ये पण चर्चा केली की हाऊ मेनी या शब्दांनी जे प्रश्न विचारले जातात त्याचं उत्तर हे काउंटेबल असेल, नंबर्स मध्ये असेल. ओके. किंवा काउंटेबल नाउन्स संदर्भात ते असेल. आणि त्याच्या उलट हाऊ मचनी जर प्रश्न विचारलेला असेल तर क्वांटिटी काउंटेबल. अनकाउंटेबल्स येणार, लक्षात घ्या. म्हणजे प्रमाण येणार, त्याच्यामध्ये संख्या नाही येणार. संख्या आणि प्रमाण कळते. लेवल. येस. लेवल, इंटेन्सिटी वगैरे आपण म्हणू शकतोय. ओके. हुज प्रॉब्लेम्स विल आय सॉल्व? मी कोणाचे प्रश्न सोडवेन? मराठीमध्ये कसं म्हणणार? कोणाचे प्रश्न मी सोडवेल? कोणाचे प्रश्न कडून म्हणायला पाहिजे की माझ्याकडून सोडवले जातील. करेक्ट. जातेत की जातील? जातील. कोणाचे प्रश्न माझ्याकडून सोडवले जातील किंवा माझ्याकडून कोणाचे प्रश्न सोडवण्यात येतील. व्हेरी गुड. परफेक्ट. मग सांगा, आपण याच्यामध्ये शिकलोय बघा. मी पहिल्यांदा प्रश्न लिहितो. हुज प्रॉब्लेम्स विल बी सॉल्व्ड बाय मी. करेक्ट. विल बी सॉल्व्ड बाय मी. आणि याची उत्तर म्हणून आपण कोणत्या 2 पॉसिबिलिटी शिकलो? ब्रदर्स मध्ये किंवा ऑफ मध्ये. व्हेरी गुड. देर विल बी आयदर अपॉस्ट्रॉफी एस और ऑफ. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. ओके. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हा जो 17वा प्रश्न दिसतोय, आय विल टेक इट ऑन द नेक्स्ट पेज. विच प्रॉब्लेम्स विल आय सॉल्व? Which problems will be solved by me? व्हेरी गुड. बघा, विच प्रॉब्लेम्स. अजून अशीच वाक्य सांगा बघू, दुसरी कोणती तरी.
अजून अशी वाक्य सांगा. विच Which क्वेश्चन्स. assignments will be submitted by me? व्हेरी गुड. अजून. Which course pictures will be completed by drawn? me? करेक्ट. अजून. Which foods will be made by me? करेक्ट. व्हेरी गुड. अजून. Which letters will be sent by me? Right? Yes. हा. Or which letters will be received by me? काही म्हणू शकताय तुम्ही. Are you clear? But the patterns will be same. Which questions will be asked by me? Correct. मग मी म्हणेल difficult questions will be asked by you. Or easy questions will be asked by you. Are you clear? Yes. तर बघा, एवढे सगळे अँगल्स आहेत या टेन्सचे, या प्रश्नांचे. तर हे सगळे अँगल्स आपल्याला लक्षात आले पाहिजेत. प्रत्येक टेन्सचा स्कोप कुठेपर्यंत आहे हे तुम्हाला, हे तुमच्यासमोर मांडणं, दॅट इज माय प्लॅन, दॅट इज माय इंटेन्शन, अँड आय होप यू आर अंडरस्टँडिंग द स्कोप ऑफ ईच टेन्स. आर यू क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Now let us go back to our main chart that we usually discuss. So whatever discussion was there recently, it was about this tense, that is simple future tense denoting actions or planned actions. Now let us go ahead for the next subtype of each main tense. Which is the next subtype? You can see here. दूसरा उपप्रकार मुख्य काळाचा. Present continuous tense, past continuous tense, and future continuous tense. Very good. It means that continuous is the second type, right, of each main tense. There are three main tenses basically, as we have studied: present, past, and future. And we are dealing with the second subtype, that is continuous. मग याला आपण प्रत्येक ठिकाणी म्हणू शकतो की कोणती तरी क्रिया करत आहे की नाही. हा सेन्स याच्यामध्ये असेल की नाही. प्रोग्रेसिव्ह ॲक्शन, इनकम्प्लीट ॲक्शन, ऑनगोईंग ॲक्शन, प्रोग्रेसिव्ह ॲक्शन. तेच मराठीमध्ये चालू क्रिया किंवा अपूर्ण क्रिया, हा सेन्स या तिन्ही काळामध्ये असेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. So now let us deal with the first subtype of continuous tense, that is present continuous tense. है की नाही. मग इथे काय म्हणाल सांगा बघू. कोणत्या क्रिया आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधून व्यक्त करत असतो? कोणत्या क्रिया, कसल्या क्रिया, त्या क्रियेची वेळ कोणती असते? किंवा चालू क्रिया. करेक्ट, चालू क्रिया. मग बघा, आपल्या आजूबाजूचं जे जग आहे त्या जगात कोणत्याही वेळी बघा, 24 तासातल्या कोणत्याही क्षणी तुम्ही जर विचार केला तर कोणती ना कोणती क्रिया सुरू असते. मग ती स्वतःची असेल, दुसऱ्याची असेल, कोणाची का असेना. डू यू अग्री विथ मी? एखाद्या विशिष्ट वेळी. Yes, sir. हां, तर तशा क्रिया आपल्याला व्यक्त करायच्या असतात. ज्या क्षणात आपण आहोत, ज्या क्षणी आपण बोलत आहोत, त्या क्षणी कुठं कोणाकडून कोणती क्रिया होते आहे, ती क्रिया आपण या काळात व्यक्त करत असतो. इज दॅट क्लिअर? येस सर. हां, मग याच्यामध्ये वापरले जाणारे 3 सपोर्टिंग व्हर्ब्स कोणते आहेत की जे तुम्हाला इथे दिसत आहेत, जे आपण वर पण वापरलेत फॅक्ट डिनोटिंग सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये? M is are. करेक्ट. एम इज आर. एम फॉर Me. आय, राईट? I. हां. इज फॉर He, she, it. Singular साठी. करेक्ट, ऑल सिंग्युलर्स. अँड आर फॉर Plural साठी. हां, प्लुरल्स. Plural साठी. हां, तर हेच आपण शिकलो याच्यामध्ये. आणि मुख्य क्रियापदाचा फॉर्म कोणता असतो? आपण मुख्य क्रियापदाचे 5 फॉर्म शिकलो: इन्फिनेटिव्ह, प्रेझेंट, पास्ट, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल, किंवा त्यालाच आपण आयएनजी फॉर्म म्हणतोय. ING फॉर्म असतो. करेक्ट. तर तुम्हाला तेच इथं बघा प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतंय. बघा, इथं असेल किंवा इथं असेल, आहे की नाही, किंवा इथं असेल. क्लिअर?
Yes, sir. आणि त्याचा पॅटर्न काय आहे बघा, सेंटेन्स पॅटर्न सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर. BC क्रियापद प्लस मेन व्हर्बला ING प्रत्यय आणि ऑब्जेक्ट. करेक्ट, किंवा कॉम्प्लिमेंट. व्हेरी गुड. तर आणि त्याचा सेन्स काय असतो तर प्रोग्रेसिव्ह ॲक्शन इन प्रेझेंट, वर्तमानामध्ये सध्या सुरू असलेली क्रिया. ह्याच्यामध्ये काय अडचण? शुड वी मूव्ह टुवर्ड्स मल्टिपल सेंटेन्सेस? Yes, sir. Okay, very good. So I'll share another screen and we will proceed further. बघा आता मी काय करतोय तर हेच कॉपी करतोय. कोणता काळ आहे हा? सिम्पल फ्युचर टेन्स. जस्ट आय विल कॉपी फॉर द सेक ऑफ पॅटर्न और फॉर्मॅट. Yes, excuse me. Now tell me, which tense should I put here? सिम्पल कंटिन्युअस. सिम्पल 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 कंटिन्युअस नसतो कधी. एकतर सिम्पल म्हणा किंवा कंटिन्युअस म्हणा. सॉरी सर, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. हां, किंवा प्रेझेंट कंटिन्युअस किंवा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. अँड विच ॲक्शन्स डू वी एक्सप्रेस? Progressive action. प्रोग्रेसिव्ह ॲक्शन्स, किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणणार? Ongoing हां, action. ऑन गोईंग ॲक्शन्स. लक्षात घ्या. मग याच्यामध्ये आपण किती ग्रुप्स करू शकतो ॲफर्मेटिव्हमध्ये? बघा मागं पण आपण हे शिकलेलो आहे. जेवढी सपोर्टिंग व्हर्बची संख्या असेल तेवढेच ग्रुप्स असतील. आर यू क्लिअर? Yes, sir. हां, मग आपण जाऊया Yes. एक एक शिकत. बघा पहिली रचना ॲफर्मेटिव्हमध्ये. इथे बघा तुम्ही वर. सांगा आय. लेट अस डील विथ द फर्स्ट supporting verb. Which is the first supporting verb? Am. Am is for which pronoun? Am for? सांगा की समोर आहे इथं. Am for? I. I. हां, मग I am. मुख्य क्रियापदाला कोणता प्रत्यय लावणार तुम्ही आता? ING. ING. मग सांगा कोणतं तरी क्रियापद, त्याला ING प्रत्यय, कोणतं तरी ऑब्जेक्ट. I am Studying. reading various kinds of books. Okay, I am reading various kinds of books. ठीक आहे, मी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचत आहे. देन सेकंड. He, she, it, this, those, हां, समवन. reading various kinds of books. हां, आता हे तुम्हाला या ग्रुपमधले सगळे प्रोनाउन्स माहीत आहेत की नाही? ही, शी, इट, समवन, समबडी, नो वन, नोबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी, धिस पर्सन, दॅट पर्सन. गेटिंग ऑर नॉट? त्यांच्यासाठी काय वापरणार? काय वापरणार बघा इथं. Are, आर. is, हां, मग काय पुढं? he is reading various kinds of books. करेक्ट. नाउ थर्ड ग्रुप. We, you, मग ह्या ग्रुपमधले सगळे माहित आहेत की they, नाहीत? they, all. माहित आहेत की नाही कोणते सांगा बघू. वी, यू, दे, ऑल, दीज, दोज. Are reading various kinds of books. मला पहिल्यांदा प्रोनाउन सांगा या प्लुरल ग्रुपमधले. वी, यू. We, you, they, all, these, those, a few, some, many. व्हेरी गुड. किंवा गणेश अँड महेश, सीमा अँड राधा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. देर विल बी होमोजिनियस और हेट्रोजिनियस ग्रुप ऑफ पीपल. आर यू क्लिअर? हां, मग त्यांच्यासाठी क्रियापद कोणतं असतं सपोर्टिंग व्हर्ब? Are.
हा आणि are. बाकी We are reading various kinds of book. व्हेरी गुड. मी आता तुम्हाला समजा म्हटलं व्हॉट आर यू डुईंग करंटली, सध्या तुम्ही काय करत आहात, तर तुम्ही We सांगाल are We reading are book. attending lecture of Sure. करेक्ट. वी आर अटेंडिंग लेक्चर ऑफ CS. CS. हा English. इंग्लिश. वी आर स्टडिंग नाव किंवा वी आर रायटिंग असाइनमेंट्स, जे काही तुमची करंटची ॲक्टिव्हिटी असेल ती तुम्ही सांगाल. ओके, त्या वेळी. देन नाव लेट इस गो अहेड. आय विल मेक इट A. नाव विच इज द सेकंड कन्स्ट्रक्शन, कोणते असते? Negative. हां, निगेटिव्ह. बघा आपण सगळ्या प्रोनाउन्सनामध्ये घेतोय, नुसत्या एका प्रोनाउनला घेतलं तर कदाचित दुसरी बाजू आपली अर्धवट राहू शकते किंवा विसरली जाऊ शकते, म्हणून सगळ्या प्रोनाउन्सना आपण इन्क्लूड करतोय. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस ऑर नो? मी काय करत आहे, तो काय करत आहे, ती काय करत आहे, ते सर्वजण काय करत आहेत, आम्ही काय करत आहोत, तू काय करत आहेस. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस ऑर नो? Yes. हां, मग आता निगेटिव्हसाठी मी वरचीच वाक्य आहे तशी कॉपी केली बघा इथं. फक्त मला आता थोडा फरक करायचा आहे. Not. करेक्ट. नॉट कुठं टाकायचं पण? I am not. हां M नंतर. I'm not. हां, ॲम नंतर म्हणण्यापेक्षा सपोर्टिंग व्हर्ब नंतर असं म्हणा. बरोबर आहे की नाही? प्रत्येक वेळेस ॲम हे सपोर्टिंग व्हर्ब असतं का? Are हां. not. प्रत्येक काळामध्ये नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्ही नॉट हा शब्द टाकताय तो नेहमी सपोर्टिंग व्हर्ब नंतर असेल किंवा सपोर्टिंग व्हर्बला चिकटून पुढे असेल. आर यू क्लिअर? Yes. Sir. हां, आणि मग याचे अर्थ कसे निघतील? आय एम नॉट रीडिंग व्हेरियस काइंड्स ऑफ बुक्स, आय एम नॉट अटेंडिंग लेक्चर्स, आय एम नॉट अटेंडिंग. मी वेगवेगळी पुस्तकं वाचत नाही. करेक्ट. मी म्हटलं कधी, केव्हा, तर तुमची उत्तरं कोणती असतील? टाइम. बघा मी तर शब्द लिहितोय. Now, right now, current. करंटली आणि Present. आणि सध्या चालू आहे असं. हां, करेक्ट. At this moment. करेक्ट. ॲट दिस मोमेंट. आणि हा मोमेंट शब्द या शब्दापासून वेगळा आहे बघा. एक्सक्यूज मी. हां, या दोन्हीमधला फरक जाणवतोय का सगळ्यांना, माहिती आहे का? Yes. Sir. हां, दुसऱ्याचा अर्थ काय आहे? हालचाल. हालचाल. आणि पहिल्याचा क्षण. राईट? हिंदीमध्ये तो क्षण, पर्टिक्युलर क्षण. करेक्ट. हिंदीमध्ये त्याला आपण पल म्हणतो, पल. राईट? इस पल, उस पल, वो पल. वो पल. करेक्ट. किंवा त्याला लम्हा म्हणतात का? लम्हे. हा सर बरोबर. Sir. हां, ओके. तर लक्षात घ्या, या सगळ्या शब्दातून कोणता सेन्स मिळतोय? वेळेचा, ऑनगोईंगचा, प्रोग्रेसिव्हचा. आर यू क्लिअर? Yes, sir. हां, तर ही त्याची उत्तर असतील. ठीक आहे. नाव लेट अस गो अहेड फॉर द थर्ड कन्स्ट्रक्शन, दॅट इज पॉझिटिव्ह वर्बल Verbal question. क्वेश्चन. हां, अगेन I will copy these sentences as they are and put them here, and the sequence will be like 1, 2, 3. Now what change is required to make it a positive verbal question? Just you have to go for shifting. बघा काय शिफ्ट केलं मी कुठून? Am I? Correct. Am I reading various kinds of book? Then what will be the punctuation mark at the end? Question mark. Correct. Then I'll take this. Supporting verb first घ्यायचं. Very good. Very good. Is he reading various kinds of book? Correct. पुढे Are we reading various kinds of books?
करेक्ट. क्वेश्चन मार्क. करेक्ट. व्हेरी गुड. बघा झाला तुमचा प्रश्न तयार. किती प्रश्न तयार झाले? भरपूर प्रश्न तयार झाले. मी वाचत आहे का? तू वाचत आहेस का? तुम्ही वाचत आहात का? ते वाचत आहेत का? सर्वजण वाचत आहेत का? हे लोक वाचत आहेत का? ते लोक वाचत आहेत का? गेटिंग ऑर नॉट? आणि त्याची उत्तर काय असतील? आयदर अफर्मेटिव्ह. निगेटिव्ह. और निगेटिव्ह. बरोबर आहे की नाही? ॲफर्मेटिव्ह असेल तर ही वाक्य वापरा, निगेटिव्ह उत्तर असेल तर ही वाक्य वापरा, या पॅटर्नमधली वाक्य वापरा. आर यू क्लिअर? नेहमीप्रमाणेच. हां. नाव आय विल कॉपी धिस थर्ड कन्स्ट्रक्शन अँड पेस्ट ॲज इट इज. जस्ट इन्स्टेड ऑफ P, I will make it N. N. Correct. And what change is required here? सपोर्टिंग वर्ब नंतर नॉट. करेक्ट. सपोर्टिंग वर्ब Aren't. नंतर हां, त्याच्यानंतर ॲमंट, इजंट, अरंट. व्हेरी गुड. झाले तेच अर्थ तुम्हाला मिळतील आता. मग इथं अर्थ असेल की कोणीतरी कोणतीतरी क्रिया करत नाही का? जसं मी वेगवेगळी पुस्तकं वाचत नाही का? तू वाचत नाहीस का? ते वाचत नाहीत का? तो वाचत नाही का? आणि परत उत्तर कोणते असतील? अफर्मेटिव्ह मधले निगेटिव्ह. करेक्ट. ॲफर्मेटिव्ह ऑर निगेटिव्ह. बघा एवढं हे कॉम्बिनेशन आहे. ज्या काळात प्रश्न त्याच काळात उत्तर, ज्या वॉइसमध्ये प्रश्न त्याच वॉइसमध्ये उत्तर. बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? आपण शिकलो की नाही आत्ता ते? का प्रश्न ऍक्टिव्ह मध्ये असेल तर उत्तर पॅसिव्ह Yes, sir. मध्ये येणार? Yes. असं असतं का? नाही सर. हां. आता पुढचं नाही. करेक्ट. ॲफर्मेटिव्ह पॅसिव्ह. बघा आता मी वरचं एक वाक्य कॉपी करतोय आणि ते इथं पेस्ट करतोय. काय वाक्य आहे सांगा? इथे बघा आता तुम्ही. काय वाक्य आहे वरचं कॉपी केलेलं? I am reading various kinds of Various books. kinds of books. Correct. मग now tell me which is the action denoting main verb in this given sentence? रीडिंग. Correct. Reading आहे. व्हेरियस काइंड्स ऑफ बुक्स रीड बाय मी. नाही, अजून थोडा फरक करावा लागतोय. बरोबर आहे थोडंसं. Various kinds of books are read by me. अजून थोडंसं करेक्शन. ओके, सांगतो मी तुम्हाला. वाक्यातलं मुख्य क्रियापद कोणतं आहे? Reading. रीडिंग. त्याला प्रश्न कोणता विचारणार नेहमीप्रमाणे? व्हॉट. व्हॉट. उत्तर कोणतं मिळतंय? Reading. Various kinds of books. हां. व्हॉट एम आय रीडिंग? आय एम रीडिंग Various. व्हेरियस काइंड्स ऑफ Various बुक्स. kinds of. करेक्ट. मग हे जे आहे ते मी कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. आता ही सुरुवात असल्यामुळं हे व्ही कॅपिटल असेल. इज येणार का मग सर? व्हेरियस काइंड्स ऑफ बुक इज. इज कसं येईल? बघा अनेक पुस्तकं आहेत. Various kinds of books are read by me. आर. करेक्ट. बघा आर. हां, एक पुस्तक असतं तर इज हे बरोबर आहे तुमचं, है की नाही? पण इथं व्हेरियस आहे, अनेक त्यामुळं- प्रकारची पुस्तके. सिंग्युलर आहे की आर प्लुरल आहे? येणार. हां, त्यामुळं आर येणार. आणि या वाक्यामध्ये जो आय एन जीचा सेन्स आहे, कंटिन्युअसचा सेन्स आहे, तो कॅरी करण्यासाठी आपल्याला बीइंग हे क्रियापद वापरावं लागतं. आणि आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे मुख्य क्रियापद पास्ट पार्टिसिपलमध्ये असतं. याचा उच्चार रेड असा करायचा. व्हेरियस काइंड्स ऑफ बुक्स आर बीइंग रेड. रीड By नाही me. म्हणायचं. हां, रीड म्हणायचं नाही इथं. ओके, रेड म्हणायचं. हां, बिकॉज इट इज पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ टू रीड. टू रीड या क्रियापदाचा हा पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे. मग त्याच्या पुढे आपला नेहमीचा शब्द कोणता? By me. बाय, मी किंवा जे कोणते प्रोनाउन्स
आहेत ते तुम्ही You, घेऊ शकता she, वगैरे. हिम, हर, इट, देम, दीज, दोज, अ फ्यू, मेनी, सम, जे काय असेल ते कोणी का असेना क्रिया करणार. व्हेरियस काइंड्स ऑफ बुक्स आर बिंग रेड बाय मी. मराठी अर्थ कसा घ्यायचा? वेगळ्या प्रकारचे बुक्स माझ्याकडून वाचले जातात. जातात म्हटलं तर ती सवय झाली, सवयीची क्रिया झाली, सिंपल प्रेझेंट टेन्स झाला, हॅबिच्युअल ऍक्शन झाली. जात आहे. जात आहेत, आहे की नाही? जसं मी म्हणतोय इंग्लिश इज बिईंग टॉट बाय मी, ग्रामर इज बिईंग टॉट बाय मी, टेन्सेस आर बिईंग टॉट बाय मी. येते लक्षात? माझ्याकडून ग्रामर शिकवले जात आहे. करेक्ट. माझ्याकडून ग्रामर शिकवली जात माझ्याकडून आहे. वेगवेगळी वाचली जात आहेत. करेक्ट. माझ्याकडून वेगवेगळी पुस्तके वाचली जात आहेत किंवा वाचण्यात येत आहेत. येत आहेत. करेक्ट. बघा, जसं मी आता म्हणतोय रुग्णांना औषध दिले जात आहे, है की नाही? रुग्णांना कोणतं औषध आता जे फेमस झाले ते कोरोना वॅक्सीन. हा, किंवा दुसरे एक आहे. रेमेडिसिस. करेक्ट. करेक्ट. ते औषध दिलं जात आहे. कुठं? भारतामध्ये, आपल्या आजूबाजूला, समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं कोरोना आहे तिथं तिथं ते औषध दिले जात आहे किंवा देण्यात येत आहे. म्हणजेच त्या देण्यामागं कुणाचा तरी हात आहे. मग शासनाकडून दिले जात आहेत, कोणत्या संस्थाकडून दिले जात आहेत, कोणत्या आमदाराकडून दिले जात आहेत. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. किंवा ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. बघा, ऑक्सिजन ही एक फार मोठी समस्या झाली आता. येस ऑर नो? येस सर. हा, मग मी म्हणतोय ऑक्सिजन इज बिईंग सप्लाइड टू द पेशंट्स बाय डॉक्टर्स. by doctors, by the government. Oxygen is being supplied. आहे का ह्याच्यापेक्षा वेगळं काय? ह्या पॅटर्न पेक्षा वेगळं आहे का? नो सर. ऑक्सिजन आहे म्हणून मी इज म्हणतोय. मेडिसिन्स आर बिंग सप्लाइड बाय Correct. डॉक्टर्स. व्हेरी गुड. बघा, आता तुम्ही छान एक्झाम्पल सांगितलं. मेडिसिन्स हे प्लुरल आहे म्हणून आर बिईंग सप्लाइड. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला फरक कळाला याच्यामधला. इज बिईंग कुठं म्हणायचं आणि आर बिईंग कुठं म्हणायचं. क्लिअर? येस. Various kinds of people are being vaccinated by doctors. Very good. Various kinds of people are being vaccinated by doctors. Perfect. किंवा आता बघा, शासनाकडून जे हे पीडित आहेत त्यांना अन्नधान्य दिले जात आहे, है की नाही? 3 किलो गहू, 2 किलो साखर काहीतरी देत आहेत की, बरोबर आहे की नाही? येस सर. हा, कसं म्हणणार मग ते? फूड ग्रेन्स म्हणतो आपण त्याला. Various हा. kinds of food grains हम्म. are being given by government. व्हेरी गुड. बघा, आपल्या पाठीमागं, आपल्या डोळ्याच्या आड त्या क्रिया सुरू आहेत की नाही? पटतंय की नाही पटत सध्या Yes, या sir. क्षणी? बरोबर आहे की नाही? Yes, sir. किंवा सध्याचा जो हंगाम आहे तो पिकांची मळणी करण्याचा हंगाम आहे. शेतातून गहू काढला जात आहे, हरभरा काढला जात आहे, है की नाही? अजून बरोबर आहे की नाही? किंवा आंबे खाल्ले जात आहेत सगळ्यांकडून, आता पिकायला लागलेत आता हळूहळू. येस नो? येस सर. हा, कलिंगडी खाल्ली जात आहेत, खरबूज खाल्ले जात आहेत. Yes, sir. येस नो? येस सर. हा,
हे सगळं सांगतोय कशासाठी? तुम्हाला पटण्यासाठी. आणि तुम्हाला पटलं एकदा की मग मात्र ह्याचा पिच्छा सोडायचा नाही. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, various kinds of grains are being harvested by farmer. व्हेरी गुड, परफेक्ट, छान, खूप छान. ओके, ठीक आहे. आपण आता पुढे जाऊयात. पुढची रचना कोणती असेल आपली आता? Negative, passive मध्ये. करेक्ट. आता इथे अफर्मेटिव्ह ऐवजी मी म्हणतोय निगेटिव्ह, आणि इथं ई ऐवजी आता असेल एफ. ओके, चला मग घेऊया एक वरचंच हे वाक्य. Various kinds of books aren't being read by me. करेक्ट. इथं आर नंतर नॉट. आर नॉट बिईंग, आरंट बिईंग. आणि आता सगळ्या ज्या क्रिया बघितल्या की नाही त्या पण सांगू शकताय तुम्ही. पेशंट्स आर नॉट बिईंग ट्रीटेड, ऑक्सिजन इज नॉट बिईंग सप्लाइड, ग्रेन्स आर नॉट बिईंग हार्वेस्टेड. कळते की नाही? असू शकते तसं पण. गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. पुढे आता आपल्याला जायचं आहे पुढच्या रचनेकडं, जे असते पॉझिटिव्ह पॅसिव्ह वर्बल क्वेश्चन. त्याला शॉर्टमध्ये काय म्हणायचं? काय म्हणायचं त्याला शॉर्टमध्ये? पीपी. PPVQ. करेक्ट. मग याच्यामध्ये काय फरक करावा लागेल? बघा, वर्बल R क्वेश्चन. फर्स्ट घ्यायचं. करेक्ट. वर जो नियम आपण पाळला तोच इथं पण पाळायचा आहे. जे सपोर्टिंग वर्ब आहे ते वाक्याच्या सुरुवातीला आणि वाक्याच्या शेवटी कोणता पंक्च्युएशन मार्क येईल? Question mark. Question mark. करेक्ट. कारण हा क्वेश्चन प्रश्न. मार्क. व्हेरी गुड, करेक्ट. कारण हा प्रश्न आहे. मग तो ऍक्टिव्ह मधला असो की पॅसिव्ह मधला असो, ऍक्टिव्ह रचनेमधला असो की पॅसिव्ह मधला असो, शेवटी क्वेश्चन मार्क असणारच. मग कसा अर्थ घ्याल? आर व्हेरियस काइंड्स ऑफ बुक्स बिईंग रेड बाय मी? इज मॅथमॅटिक्स बिईंग taught by me? Is mathematics being taught by me to you? No. हा, No, sir. नो. नोच्या No. पुढं, नोच्या पुढं कसं म्हणणार? नो. No, mathematics Is is not taught by, is being not not taught by being. you. हा, Not नॉट being. बिईंग. हा, नॉट बिईंग. करेक्ट. नॉट बिईंग टॉट No बाय यू. no mathematics is not being taught by you. करेक्ट. कळालं? Yes, sir. हा, आता बघा, आता पुढची रचना फक्त थोडा फरक. पॉझिटिव्ह. Aren't various kinds of books being read by me? करेक्ट. रीड म्हणणार की रेड म्हणणार? Sorry, sir. Read by me. हा, रेड. करेक्ट. इथं आर ऐवजी फक्त आरंट. aren't various kinds of books being read by me? Aren't patients being treated by doctors? Isn't oxygen being supplied? Aren't grains being harvested? Aren't assignments being written? Aren't assignments being submitted? कळते? कळते की नाही कळत? Yes, sir. हां, आणि इथं हे पण लक्षात घ्या की तुम्हाला प्रॅक्टिससाठी किती स्कोप आहे. तुम्ही रात्रंदिवस जरी या सगळ्या रचना म्हणत बसला तरी सगळे क्रियापद संपणार नाहीत, सगळ्या व्यक्ती संपणार नाहीत. बघा, तुम्हाला प्रोनाउनची इंटरनल व्हरायटी आहे, ऑब्जेक्टची इंटरनल व्हरायटी आहे, क्रियांची ॲक्शन्सची इंटरनल व्हरायटी आहे की नाही? फक्त बदलत बदलत जायचं आहे आपल्याला. कशानुसार? सिच्युएशननुसार. पण पॅटर्न बदलायचे आहेत का? ठराविक
अर्थ व्यक्त करण्याचा जो पॅटर्न आपण शिकतोय तो पॅटर्न कॉन्स्टंट राहील की नाही? Yes. हा, फक्त बदलणारे आहेत ते काय आहेत? Supporting verb. हा, किंवा शब्द म्हणूयात आपण. सगळ्याच दृष्टिकोनातून विचार केला तर बदलणारे फक्त शब्द आहेत. प्रोनाउन्स बदलतील, व्हर्ब्स बदलतील, सपोर्टिंग व्हर्ब्स बदलतील, ॲक्शन डिनोटिंग मेन व्हर्ब्स बदलतील, ऑब्जेक्ट्स बदलतील, पण पॅटर्न्स तेच असतील, फॉर्म्युले तेच असतील, सूत्र तेच असेल. कळते का? बरोबर आहे की नाही? जसं तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये ठराविक फॉर्म्युले वापरता ते कसे कॉन्स्टंट असतात, तसंच हे पण आहे. तुमचं मॅथमॅटिक्स जेवढं स्ट्रिक्ट आहे किंवा हार्ड अँड फास्ट आहे, तसंच हे पण नियम हार्ड अँड फास्ट आहेत. सूत्रामध्ये बदल आपल्याला करता येत नाही, तसं याच्यामध्ये पण बदल आपल्याला करता येत नाही. कळते? कळते की नाही कळत? हा सर समजते. हा, very good. Now let us go ahead for the next construction. Which is the next construction? WH question. WH questions. Do we have enough time? Do we have enough time? कोणत्या काळातला प्रश्न सांगा बघू. बघा, मी आत्ता प्रश्न विचारला तुम्हाला, डू वी हॅव इनफ टाइम? कोणत्या काळातला प्रश्न आहे? Simple सिंपल present tense. प्रेझेंट टेन्स. व्हेरी गुड. डिनोटिंग Denoting ownership. ओनरशिप. करेक्ट. व्हेरी गुड. आणि याचा अर्थ? माझ्याकडे पुरेसा वेळ आहे का? आपल्याकडे पुरेसा वेळ आहे का? करेक्ट. मग त्याची उत्तर कोणती असतील? Affirmative आणि हो, नाही. करेक्ट. येस ऑर नॉट. हा, येस असेल तर उत्तर असेल येस. Affirmative. We have enough time. व्हेरी गुड. आणि नो असेल तर? नो, No. वी डू नॉट हॅव इनफ टाइम. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आहे का आपल्याला वेळ आता? बऱ्यापैकी संपत आला असं दिसतंय. तरी आपण नाही. थोडे 1-2 प्रश्न बघूयात. सांगा, पहिला प्रश्न सांगा नेहमीप्रमाणे. आपण Who read various kinds of books? हू रीड म्हटलं तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. आपल्याला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे आपला हा. वर एकदा घेऊन जाऊ का तुम्हाला? Who reading? हू हू रीडिंग इज असतं का? रीडिंग? हू इज रीडिंग व्हेरियस काइंड्स ऑफ बुक्स? हू रीडिंग असतं का? हू रीडिंग नसतं. Supporting verb वापरायचं की. सपोर्टिंग वर्ब पाहिजेच. मग बघा, हू इज रीडिंग व्हेरियस काइंड्स ऑफ बुक्स. आता मी हे कॉपी करतोय वरचंच. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. मग याची उत्तर कोणती असतील? हू इज रीडिंग? Person असेल. आय एम रीडिंग. आणि ऑल इजनी प्रश्न विचारलाय, लक्षात घ्या. याच्याकडे लक्ष असू द्या तुमचं. प्रश्न जर इजने विचारला गेलाय तर हू त्याची इज आय एम रीडिंग, शी इज रीडिंग, ही इज Correct. रीडिंग. करेक्ट. Singular येईल. करेक्ट. ऑल सिंग्युलर प्रोनाउन्स. कळते? इन्क्लुडिंग आय. पुढं आता याचा निगेटिव्ह प्रश्न कसा असेल? कोण करत नाही? Who Who isn't isn't reading reading various kinds of books? करेक्ट. आता माझा प्रश्न हा अनेकांना उद्देशून आहे, तर मला काय Who फरक? aren't reading various kinds of books? नाही, पॉझिटिव्ह पहिल्यांदा प्रश्न. अनेकांना उद्देशून Who असणारा are पॉझिटिव्ह. who are reading various kinds of books? करेक्ट. आणि आता अनेकांना उद्देशून नकारात्मक प्रश्न आहे. Who aren't reading various kinds of books? व्हेरी गुड.
आता मला जाणून घ्यायचं आहे मी काय वाचत आहे. What is मी काय वाचत आहे. What am I reading? व्हॉट एम आय रिडिंग. त्याचं उत्तर असेल Am I reading? I am reading various Ah. kinds of books. आय एम रिडिंग व्हेरियस काइंड्स ऑफ बुक्स. परत तो काय वाचत आहे. ती काय वाचत आहे. What is he reading or what is she reading? करेक्ट. काय काय वाचत असे ना. व्हेरियस काइंड्स ऑफ बुक्स, स्टोरी बुक्स, मॅगझिन, न्यूजपेपर, लेटर, वॉट एव्हर. आता ते काय वाचत आहेत ते अनेक जण. What are they reading? करेक्ट. व्हॉट आर दे, वी, यू, बाकी सगळे पण असतील. आणि रिडिंग. You can tell again, they are reading comics, they are reading newspapers, they are reading storybooks or whatever. Clear? Yes, sir. So there will be, or there are different angles of collecting information or asking questions. We will deal with remaining types in our next lecture. So let us stop here for now. Thank you and have a nice day.